मराठा आरक्षणासंदर्भात मराठा आरक्षणाबाबतच्या याचिकांवरती आज सुनावणी पार पडणार आहे। 10% आरक्षणाबाबत उच्च न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी होतीये। आरक्षणाचं समर्थन आणि विरोध करणाऱ्या 18 याचिकांवरती एकत्रितपणे सुनावणी आज पार पडणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती ही सुनावणी होते, त्यामुळे स्वाभाविकपणे आजच्या या सुनावणीकडे लक्ष असेल। उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे। एकत्रितपणे या सगळ्या याचिकांवरती आज ही सुनावणी होते आणि याचविषयी अधिक बोलूयात। निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, आज सुनावणी पार पडते आणि अर्थातच याला पार्श्वभूमी आहे ती लोकसभा निवडणुकांची। काय महत्त्वाचे मुद्दे असू शकतात? नक्कीच गुरु, पाहायचं झालं तर मराठा आरक्षणाला घेऊन अनेक ज्या विविध याचिका आहेत त्या उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या होत्या। त्यामध्येच या याचिकांवरती संपूर्णपणे एकत्रित सुनावणी व्हावी अशा प्रकारचा जो निर्णय आहे तो गेल्या सुनावणीच्या वेळी मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी दिलेला होता। तर आज ही संपूर्णपणे सुनावणी आहे ते पूर्ण खंडपीठाच्या समोर होणार आहे। मराठा आरक्षणातला जे आरक्षण एससीबीसीच्या अंतर्गत देण्यात आलेलं आहे 10%चं, ते आरक्षण या ठिकाणी टिकणार आहे असं सरकारचा दावा आहे। परंतु हे आरक्षण आहे त्याला घेऊन अनेक ज्या विरोधातील याचिका असतील किंवा त्याच्या समर्थनातील याचिका आहेत त्या या दाखल झाल्यामुळे नक्की ह्या मराठा आरक्षणाच्या बद्दल जी सुनावणी आहे की ती कोणत्या खंडपीठासमोर व्हावी हा जो पेच प्रसंग होता, त्याच पेच प्रसंगाला पूर्णविराम देत आता जी सुनावणी आहे ती मुख्य संपूर्णपणे खंडपीठासमोर घेण्याचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। आज पाहायचं झालं तर ह्या संपूर्णपणे ज्या याचिका आहेत ज्याच्यामध्ये काय विरोध आहे आणि काय समर्थन आहे हे देखील तपासलं जाईल आणि त्याच्यावरती त्यांचं म्हणणं आहे ते त्यांच्या वकिलाकडून घेतलं जाईल। याच याचिकेला घेता मराठा आरक्षणाला सदावर्ते यांनी देखील जे आव्हान आहे ते देण्यात आलेलं होतं। तर मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांनी जे समर्थनात ही जी संपूर्णपणे याचिका आहेत त्या केलेल्या होत्या। सरकारचं ह्या ठिकाणी म्हणणं आहे बरोबर, त्यामुळे निखिल निवडणुकीच्या तोंडावरती होत असलेल्या या सुनावणीकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल। धन्यवाद, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहा।